जुन्नर तालुक्यात वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू संस्था 24 तास सेवेत पावसाळ्याला सुरुवात होताच साप मानवी वस्तीकडे येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। मुसळधार पावसामुळे सापांची बिळे पाण्यानं भरून जातात किंवा बुजतात, त्यामुळे आसरा किंवा भक्ष्याच्या शोधात साप घरांच्या परिसरात, शेतामध्ये, गोठ्यात तसेच मानवी वस्तीत प्रवेश करतात। अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणं आवश्यक असल्याचं आवाहन वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू संस्था जुन्नर यांच्या वतीनं करण्यात आलं। जुन्नर तालुका हा शेतीप्रधान असून येथे नद्या, नाले, धरणे, डोंगर रांगा आणि घनदाट नैसर्गिक परिसर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विविध प्रजातींच्या सापांचं वास्तव्य आढळतं। विशेषतः पावसाळ्यात धामण, नाग, मण्यार, घोणस यांसारखे साप वारंवार मानवी वस्तीत दिसून येतात। काही वेळा निष्काळजीपणामुळे सर्पदंशाच्या घटना घडतात। त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी रात्री टॉर्चचा वापर करणं, पायात बूट किंवा गमबूट घालणं, घर परिसर स्वच्छ ठेवणं, सरपण किंवा लाकडाचे ढिगारे हलवताना काळजी घेणं, तसेच साप दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्रांना संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं। याशिवाय घराजवळ किंवा शेतामध्ये जखमी वन्यप्राणी, पक्षी अथवा साप आढळल्यास त्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी जवळील सर्पमित्रांना माहिती द्यावी। निसर्ग संवर्धन रेस्क्यू संस्था जुन्नर या संस्थेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आले की साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक असून तो उंदरासारख्या पिकांचं नुकसान करणाऱ्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवतो। त्यामुळे साप दिसल्यास अफवा पसरवू नये, त्याला ठार मारू नये किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये। योग्य प्रशिक्षण घेतलेल्या सर्पमित्रांची मदत घ्यावी। न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास, पिंपळवंडी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।